नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या. पुलांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर तुम्हाला एक गंमत सांग. आम्ही 80च्या दशकातले वाचनप्रेमी, कोणतंही पुस्तक कुठेही केव्हाही वाचणार आणि आपल्या ज्ञानात मनोरंजनात भर घालणार. अशाच वेळी एके दिवशी आमच्या एका मित्राने आम्हाला सजेस्ट केलं प्रभाकर पेंढारकर यांचं रारंगढांग हे पुस्तक वाचण्याचं. मी त्याला विचारलं, अरे यात असोशीने वाचण्यासारखं काय आहे? तर तेव्हा त्यांनी सांगितलं की हिमालयाच्या कड्यावर फुललेली प्रेम कहाणी आहे कॅप्टन विश्वनाथ मेहेंदळे आणि त्यांची सखी उमा या दोघांमधली. आणि मी जेव्हा उत्सुकतेने ती कादंबरी वाचायला घेतली तेव्हा मला जाणवलं की ही कॅप्टन विश्वनाथ मेहेंदळे आणि उमा यांची प्रेम कहाणी नाही, तर ही मानव आणि निसर्ग यांच्यातील प्रेम कहाणी आहे. जेव्हा मानव निसर्गावर प्रेम करतो आणि निसर्गाच्या कलानी काम घेतो तेव्हा एक अभूतपूर्व लोकविलक्षण असं काम तयार होतं. तेच जर आपण निसर्गाशी दुश्मनी घेतली तर आपण बेचिराख व्हायला, आपला विनाश व्हायला काहीही वेळ लागत नाही. आता हा जो रारंगढांग कादंबरीतला जो मुख्य नायक होता रस्ता, तो एक रस्ता म्हणजे काय? सरळसोट किंवा उंच सखल जमिनीवरचा एक झोपलेला रस्ता. या उलट पूल म्हणजे काय? पूल हा निदान दोन अजस्त्र पायांवरती उभा राहिलेला एक पूल असतो, ज्याच्यामध्ये शेकडो मीटरचं अंतर असू शकतं. आणि हे पुलाचे खांब किंवा पाय जमिनीत घट्ट रोवून असतात आणि ज्या पाण्यात ते घट्ट रोवून असतात ते पाणी कुठलं असतं? ते जर पाणी समुद्राचं असेल तर त्या पुलाखालनं जहाजांची मालसामानाची ने-आण होते. जितकी जहाजांची ये-जा जास्त, जितकी माल वाहतूक जास्त, तितकी त्या देशाची समृद्धी जास्त. जर हीच पुलाची भाषा जर आपण आतल्या देशांतर्गत नद्यांवर केली तर आतमधल्या लोकांना इकडून तिकडे दळणवळणासाठी जायला आणि माल सामान देशांतर्गत न्यायला हेच पूल कामास येतात. म्हणजेच काय की देशांतर्गत आणि देशाबाहेरील समृद्धी ही या पुलांमुळे येते. पूल हा मुळात एक समृद्धीचंच लक्षण आहे. आता आपण पुन्हा रस्त्याकडे वळू. समजा आपल्याला एक 200 मीटर लांबीचा रस्ता तयार करायचा आहे. तो कसा करायचा? सोपं आहे. 40 ते 60 सेंटीमीटर खोल चर खणायचा रस्त्याच्या लांबीचा आणि त्या चरामध्ये पद्धतशीरपणे मोठे दगड, मुरुम, नंतर इतर बारीक वाळू आणि मटेरियल रस्त्याचं टाकायचं. शेवटी त्यावर डांबराचा मुलामा देऊन डांबरी रस्ता तयार करायचा. हा झाला सरळसोट रस्ता तयार करण्याचा नमुना. आता तुम्ही म्हणाल, याच 200 मीटरचा जर पूल तयार करायचा असेल तर कसा करायचा? आपण असं समजूया की या रस्त्याखाली आपण जो मातीचा भाग आहे तो काढून टाकला आणि तो इतका खोल नेला की निदान तो 20-30 मीटर तरी खोल राहील. आता या रस्त्याखालचा आधार काढल्यामुळे काय होईल? तो रस्ता पडेल. तो पडू नये म्हणून काय करायचं? त्याच्या खाली जाडजूड स्लॅब बांधायची. ती स्लॅब अशी स्वतःहून काही उभी राहणार नाही, तिला आधार लागेल बीमचा. आणि या बीम काही हवेत तरंगणार नाही, त्यांना आधार द्यायला आपल्याला खांबांची गरज लागेल. म्हणजे हे खांब पुन्हा नदीच्या पाण्यात खोलवर रुतले पाहिजे, तर तो पूल पक्का राहील. आणि असा हा पूल जेव्हा 200 मीटर लांबीचा तयार होईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की 200 मीटर लांबीचा रस्ता आणि 200 मीटर लांबीचा पूल यांच्यात 100 पटीने खर्च होऊ शकतो. तसंच ते कित्येक पटीने जोखमीचं असणारं काम आहे. तर मंडळी, तुम्ही हे बघा की या पद्धतीने पूल केल्यानंतर प्रत्यक्षात पूल कसा होईल? तर प्रत्यक्षात उलट्या पद्धतीने होईल. आधी जमिनी खाली किंवा पाण्याखाली पाया तयार करावा लागेल. त्या पायावरती 2 किंवा जास्त खांब उभे करावे लागतील आणि त्याच्यावरती बीम्स, आणि मग जो पाहिजे तो रस्ता तयार करून शेवटी पूल पूर्ण होईल. आता आपण पूल बघतो किती प्रकारचे असतात. साधी गोष्ट आहे, एखादा ओहोळ असेल, नदीचा किंवा छोटा नाल्याचा ओहोळ असेल,
तो पार करायला आपण कशाने जातो? बैलगाडी किंवा एक छोटी मोटर गाडी किंवा टू व्हीलर. 5 ते 10 मीटर लांबीचा हा छोटा पूल, त्याला कल्व्हर्ट म्हणतात. तो सोपा आहे. पण जेव्हा नदीचं पात्र लांब असतं तेव्हा दर 10 ते 15 मीटर वरती आधी खांब बांधावे लागतात आणि त्यावरती त्यांना जोडणारा एक रस्ता तयार करावा लागतो, ज्याच्या खाली स्लॅब आणि बीम असते. आता हे केव्हा शक्य आहे? जेव्हा नदीचं पात्र उथळ आहे. समजा नदीचं पात्र खूप खोल आहे, मग काय करायचं? मग नदीच्या 2 पात्रांमध्ये काहीही न करता शेवटच्या 2 टोकांवरती मजबूत खांब किंवा ॲबटमेंट रोवायची आणि त्या आधाराने एक मोठा भलाथोरला आर्च बांधायचा. त्या आर्च वरती तो ब्रिज बांधायचा, रस्ता बांधायचा. म्हणजेच काय की जेव्हा नदीचं पात्र मोठं असतं, विशाल असतं आणि खोल असतं, तेव्हा तुम्हाला पुलाची पद्धत बदलावी लागते. आता हेच तुम्ही बघा, समजा या 2 आधारांमधील अंतर 1 किलोमीटर पेक्षाही जास्त असेल आणि ते पात्र खूप खोल असेल आणि वारा खळाळता समुद्र असं कॉम्बिनेशन असेल आणि त्यात पुन्हा तुम्हाला जहाजांची ये-जा थांबवायची नसेल, मग काय करावं लागेल? मग तुम्हाला गोल्डन गेट ब्रिज बांधावा लागेल. तो गोल्डन गेट ब्रिज हा 1 किलोमीटर अंतराच्या खांबांवरती बांधलेला केबल सस्पेंडेड ब्रिज आहे. तर असा हा ब्रिज बांधल्यानंतर तुम्हाला ब्रिज किती प्रकारचे असतात हे कळतील आणि याशिवाय इतर पद्धतीचे सुद्धा ब्रिजेस आहेत. जसे की स्टील ट्रसचा ब्रिज आहे, 75 मीटर लांब प्रिस्ट्रेस कॉन्क्रीटची बीम असलेले स्वित्झर्लंड मधले ब्रिज आहे, रेल्वेसाठी लागणारे कितीतरी महागडे ब्रिजेस आहे. या सगळ्या ब्रिजेसमुळे आपल्याला काय मिळतं? भरभराट मिळते, दळणवळणाची साधने मिळतात आणि हे ब्रिज बांधणं तेवढं सोपं नाही. त्याच्या मागे कितीतरी कष्टांची, सॅक्रिफायसेसची जाणीव तुम्हाला असायला हवी आणि कितीतरी मनोरंजक प्रकाराने हे ब्रिज बांधण्याची कहाणी आम्ही तुमच्यापर्यंत आणू. जगातील 5 सर्वोत्कृष्ट ब्रिजेसची बांधणी कशी झाली हे तुम्हाला आम्ही आमच्या मनोरंजक पद्धतीने आमच्या YouTube व्हिडिओ चॅनेलद्वारे दाखवू, ज्याचं नाव आहे गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या. बघायला विसरू नका, गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या.